अनेकदा जातीय दंगली उसळल्याने जिल्ह्यात सर्वाधिक कर्फ्यूचे चटके सहन करणाऱ्या अतिसंवेदनशील अकोट शहराने कोरोना व्हायरसपासून शहर वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने संचारबंदी अनुभवली। अकोट शहराने जातीय दंगलीचे चटके अनेकदा सहन केलेले आहेत। अनेकदा कर्फ्यू सहन केला आहे। अशा अकोटकरांनी सर्वधर्म समभावाचा परिचय जनता कर्फ्यू दरम्यान दिला। अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांनी शेतीवर जाणं सुद्धा टाळलं। घरातच थांबून जनता कर्फ्यूचं समर्थन केलं। शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता। रविवारी भरणारा आठवडी बाजार, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, अकोला रोड आदी गर्दीचा परिसर निर्मनुष्य झाला। बोळातील एकही दुकान प्रतिष्ठान सुरू नव्हते। व्यापारी प्रतिष्ठानं बाजारपेठ बंद मध्ये सहभागी झाली। जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षिततेकरता अकोट शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा शहरात फिरत होती, खडा पहारा देऊन होती। महसूल विभागाचे एसडीओ, तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी शासनाच्या सूचनांचे पालन करताना दिसून आले। ग्रामीण रुग्णालय, डॉक्टरांची चमू, नगरपालिका आरोग्य विभागासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकट हाणून पाळण्याकरता सज्जता केली। कोरोनाचं संकट असतानाही मुलाचं सहकार्य करणाऱ्यांचं अभिवादन करण्यासाठी सायंकाळी स्वतःच्या दारांमध्ये, बाल्कनीत, खिडकीत, गच्चीवर उभे राहून थाळी, टाळ्या व धून वाजवून सहकार्य केलं। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।